नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरजेत निरंजन औटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मान्यवरांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. 10वी व 12वीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माजी स्थायी समिती सभापती तसेच युवकांचे धडाडीचे नेतृत्व निरंजनदादा औटी यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुरेश बापू औटी युवा मंचतर्फे समाजातील सर्व घटकांना वाढदिवसाच्या आनंदामध्ये सामील करून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये श्री दत्त मंगल कार्यालय ब्राह्मणपुरी मिरज येथे 10वी 12वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन हा स्तुत्य उपक्रम आयोजित पार पडला. 250 पेक्षा जास्त 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी, रवींद्र फडके, माजी स्थायी समिती सभापती निरंजनदादा औटी, संदीप औटी, माजी नगरसेवक गणेश माळी, पांडुरंग थोरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. की मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या ठळक बुद्धिमत्ता आहेत आणि त्या बुद्धिमत्ता ज्या मुलाच्या आई वडिलांना ओळखता येईल ते मूल भविष्यामध्ये आपलं करिअर करतं. मग पहिली गोष्ट आपण पालकत्वाच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी बघू आणि मग मुलांच्या माझा मुलगा कोण आहे, मी कोण आहे समजण्यासाठी करू. आपण पालक म्हणून जे इथं उपस्थित आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. मी पुढे काही पालकांचा प्रकार सांगतोय त्यापैकी मी कुठल्या प्रकारचा पालक आहे ठरवा. पहिला पालक आहे हुकुमशाह प्रकारचा पालक. दहशत असते याची घरामध्ये. 10वी 12वीची मुलं त्याला म्हणतात हिटलर आला, हिटलर गेला. पण याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकतो. हुकुमशाह प्रकारचा पालक. आपल्या घरात कोण आहे तपासा. कारण लग्न आहे कसा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. आपलं काय चाललंय मला माहिती नाही. आपण कुठल्या प्रकारचे पालक आहात. दहशत आहे का तुमची घरामध्ये. दहशत असेल घरामध्ये तर संवाद नसतो, लेकराचा विकास होत नाही, ते खुरटून जातं. आपण वाचली असेल बातमी, पाळलेला कुत्रा त्या लेकराला चावला. बापाची दहशत इतकी होती, बापाला सांगू नाही शकला कुत्रा चावला. तर 2 महिन्यानंतर त्या बाळानं आपल्या बापाच्या मांडीवर रेबीज नावाच्या रोगानं आपला श्वास सोडला. मी पालकत्वावरची माझी खूप व्याख्यान आहे, त्याच्यात तुम्ही याच्या डिटेल्स मध्ये बघू शकता, ऐकू शकता. दुसऱ्या प्रकारचा बालक आहे भित्रा पालक. कार्ड बाहेर जाऊन काय करेल का. जन्मापासून नकारच दिला जात नाही या बाळाला. भीती असते, भय. याला नकार पचवण्याची ताकदच नसते. मी बालसंस्कार शिबिर महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी घेतो. माझं एक केंद्र आहे, त्या केंद्रावर पण बालसंस्कार शिबिर आहे.